बारवी धरण प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीविषयी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या श्रेयवदाईच्या लढाई संदर्भात स्थानिक खासदार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. असा विचार करणारा मी लोकप्रतिनिधी नाही, उलट शेतकरी बांधवांना न्याय मिळाला असा विचार करणारा मी आहे. हा विषय माजी आमदार गोटीराम पवार, आमदार किसन कथोरे, राम बांगर, राम दळवी यांनी लावून धरला होता. 7 वर्षांपासून हा विषय सुरू होता. जर मी केंद्रीय राज्यमंत्री होण्यापूर्वी जर हा विषय सुटला असता तर मला यात सहभागी होता आले नसते आणि श्रेय घेण्याची चर्चा सुरू झालीच नसती, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पूर्वीच्या व आत्ताच्या आमदारांना लगावला. हा विषय मोगरगावच्या सीमा नावाच्या महिलेने माझ्याकडे आणला, त्यामुळे या संदर्भातील सर्व श्रेय त्या महिलेला दिले पाहिजे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अनेक प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली असून बाकी प्रक्रिया सुरू आहे अशी त्यांनी माहिती दिली. काहींनी 2 घरे दाखवून नोकरी मिळवण्यासाठी जो गैरप्रकार केला आहे त्याची चौकशी सध्या सुरू आहे, परंतु या नोकरी भरतीत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही असा दावा कपिल पाटील यांनी केला आहे. बारवी धर्माच्या नोकरीच्या संदर्भात भ्रष्टाचार झालेला नाही. नोकरी त्यांना द्यायची होती 7 वर्षापूर्वी, ते रेंगाळलं होतं. तो विषय माझ्याकडे आल्यानंतर मी जवळजवळ 7 बैठका घेतल्या आणि पात्र असलेल्यापैकी 418 लोकांना आता ऑर्डर होऊन त्यांना नोकऱ्या मिळाल्या. 97 लोकांना ऑर्डर भाईंदरच्या दिल्या गेल्या. कल्याणच्या ऑर्डर आज उद्याकडे मिळतील, नवी मुंबईच्या मिळतील. त्याच्यामध्ये थोडंसं डिले ह्याच्यामुळे झालं की नवीन सरकार आलं, नवीन मंत्री आले. नवीन मंत्र्यांपर्यंत ही माहिती गेल्यानंतर त्यांनी सूचना अशा दिल्या होत्या, ह्या ऑर्डरचं वाटप माझ्या हस्ते करा. मग त्यांच्याशी मी दूरभाषाद्वारे संवाद केला आणि त्यांना सूचना केली की 7 वर्षापासून मुलं प्रतीक्षेत आहेत, या ऑर्डर दिल्या पाहिजेत. ऑर्डर दिल्यानंतर आपण त्याचा कार्यक्रम त्या गावांमध्ये जाऊन करू, अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर त्यांच्याकडून सूचना आल्या आणि भाईंदरच्या ऑर्डर दिल्या. आता बाकी ठिकाणच्याही मिळतील आणि 418 लोकांना नोकऱ्या मिळतील. आपण भ्रष्टाचाराचा जो विषय सांगितला त्याच्यामध्ये काही लोकांनी असं एका घरात 2-2, 3-3 घरं दाखवून ह्या पद्धतीचं त्या ठिकाणी फंक्शनिंग झालं होतं. त्या बाबतीतली चौकशी करायला मी सूचना केलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं, MIDCच्या शिवोना सांगितलेलं आहे. त्याची माहिती येईल तेव्हा आपण त्याच्यावर अधिकारवाणीने आपल्याला बोलता येईल. तर याच्यामध्ये अधिकारी सहभाग असू शकतो, काय कारवाई केली? काही अधिकारी MIDCच्या त्यांनी फारच घोळ घातलेला आहे. नाही तर ह्या नोकऱ्यांसाठी 7 वर्ष तर थांबण्याची आवश्यकताच नव्हती. त्यांचं खावटीचं असेल, हे उदाहरणार्थ असं की हा जेव्हा प्रकल्प आला त्यावेळेला काही लोकांनी त्यांना सांगितलं धरणाची उंची वाढली. उंची वाढल्यावर पुनर्वसन पूर्णपणाने होण्याच्या आधी बारवी डॅममध्ये पाणी भरू द्यावं, आम्ही तुमच्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडू, अशा प्रकारचं तोंडी शाश्वत केलं गेलं. आणि बारवी धरणाचं पाणी भरल्यानंतर लोकांना गावं सोडून जावं लागलं आणि मग त्या ठिकाणी पुनर्वसन पूर्णपणाने न झाल्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरं जावं लागलं. मग कोणाला घर बांधायचं असेल तर तो प्लॉट लेवल नाही, कोणाचं खावटी नाही, तिथं स्मशानाची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, असे प्रकार झाले. त्यामुळे आता ह्या 7-8 महिन्यापासून मी अनेक बैठका घेऊन त्याच्यातनं अनेक समस्यांचं निराकरण केलेलं आहे. आणि कदाचित एवढ्या बैठका घेतल्या नसत्या तर ते प्रश्नसुद्धा मार्गी लागले नसते. हे सगळं जे झालं ते MIDCचे तत्कालीन जे कोणी अधिकारी होते त्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे हे झालं. आणि म्हणून आता ह्या सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा सततचा प्रयत्न सुरू आहे. तर अशी देखील चर्चा आहे की स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्या आणि तुमच्या श्रेयवादामुळे हे प्रकरण पुढे जात आहे. तुम्ही आता माझ्या जर कधी बाईट काढून बघितल्या, मी कलकत्त्यावरून ही प्रेस कॉन्फरन्स एकदा ऑनलाईन घेतली होती. तुमच्यापैकी कोणी हजर असेल तर मला माहीत नाही. त्या दिवशी भाईंदरला जेव्हा हे ऑर्डर दिल्या गेल्या तेव्हाचंही भाषण तुम्ही पाहिलं असेल, फेसबुकवर असेल, यूट्यूबवर असेल. तर मी प्रत्येक वेळेला ह्या मुलांसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, मग ते आमदार किसन कथोरे असतील, माजी आमदार गोटीराम पवार असतील, त्या ठिकाणी जी संघर्ष समिती शेतकऱ्यांची स्थापन झाली त्या संघर्ष समितीमध्ये काम करणारे राम दळवी असतील, राम बांगर असतील, त्या ठिकाणी अनेक पक्षाचे लोक ज्या ह्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे होते ते लोक असतील, ह्या सगळ्यांचा मी उल्लेख केलेला आहे. मला काय श्रेय घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. एवढं काय आपण सामान्य विचार करत नाही आणि म्हणून माझी भूमिका एकच आहे. मी धन्यवाद देईन त्या
गावाचं नाव आता मला आठवत नाही, तिथले एक सीमा म्हणून एक मुलगी आहे, बाई आहे, मोघर गावची सीमा म्हणून एक लेडी आहे. सगळ्यात आधी ती माझ्याकडे आली. तिने सांगितलं साहेब असं असं आमच्यावर अन्याय होतो, आणि मग मी त्याच्यात लक्ष घालायला सुरुवात केली. खरं त्याचं श्रेय तिलाच दिलं पाहिजे, आणि मी हे लक्ष घातलं नसतं तर हे आता जे 7 महिन्यात एवढं विषय मार्गी लागलेत ते विषय मार्गी लागले नसते. त्याच्यामध्ये श्रेय घेण्याचा विषय काही नाही. श्रेय आमदारांनी केलं काय, मी केलं काय, शेवटी BJPनेच केलं. पण ह्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते. म्हणजे माझे आमदार गुटीराम पवार असतील तर ते राष्ट्रवादीचे आहेत, वेगळ्या पक्षाचे आहेत, शिवसेनेचे लोक त्याच्यामध्ये होते. सगळ्यांनाच असं वाटत होतं की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे हे ज्याने कोणी हे शोधून काढलंय श्रेयवादाची लढाई, तर याच्यामध्ये मी तर आता आलो. पण श्रेय घ्यायचं होतं तर 7 वर्ष होतीच की. ज्याने कोणी केलं असतं 7 वर्षात त्यांना श्रेय मिळालं असतं. मला माझी इंटरेस्ट झाली नसती त्याच्यामध्ये. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. आता नाही कसली चिंता, कारण वूड सिटी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 0% बजाज फायनान्स सह 5 वर्ष गॅरंटी वॉरंटी असलेले फर्निचर, सोफा सेट, वॉलड्रॉप, डायनिंग टेबल, ऑफिस चेअर, टीव्ही युनिट, सेंटर टेबल, मेटल कबोर्ड, बेड आणि बरच काही. 1,500हून जास्त कलर्स उपलब्ध. तसेच गोदरेज व नीलकमल नॅशनल सेलो ब्रँडचे फर्निचरही उपलब्ध. बजाज फायनान्सचे सर्व प्रकारचे क्रेडिट व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. तर आजच विजिट करा बदलापूर शहरातील सर्वात मोठ्या फर्निचर हाऊसला, एकमेव वूड सिटीला.